नमस्कार, महाभारतामध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस पुण्यासाठी ऐतिहासिक ठरलेला आहे. पुणे ग्रँड टूरची मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि एक जागतिक दर्जाची, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण टूर द फ्रान्स बघितली आहे, पण आता इतिहासात एक नवीन नोंद झाली. विक्रांत, टूर द खराजाने पुणे सुरू झालेली आहे. काय या शर्यतीचं स्वरूप आहे, काय ठरवणार रंगणार आहे? या शर्यतीचं स्वरूप असं आहे की युरोपात ज्यावेळेस ही शर्यत घेतली जाते त्यावेळेस साधारणपणे 135 ते 140 खेळाडू असतात. मात्र पुण्यात आज 35 देश आहेत आणि 165 खेळाडूंचा सायकलपटूंचा समावेश आहे. तसेच पुणे हे सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि सायकलिंगच्या शहरामध्ये एवढा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा इव्हेंट होतो ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अभिमानाची आणि ऐतिहासिक गोष्ट आहे आणि 437 किलोमीटरची 4 टप्प्यातील शर्यत आहे. सह्याद्रीच्या रांगात जाणार आहे, मुळशीमधून जाणार आहे, मावळमधून जाणार आहे आणि आपल्या पुण्याच्या लाडक्या शनिवारवाड्यापासून जाणार आहे. खरं तर खऱ्या अर्थाने सगळं पुणे हे खऱ्या अर्थाने क्रीडामय, सायकलमय ह्या शर्यतीवर होणार आहे. विक्रांत, पुणे ही ॲक्च्युली क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते, त्यामुळं पुण्यामध्ये असे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चांगले इव्हेंट होणे गरजेचे आहेत. तसेच पुण्याचा ऐतिहासिक इव्हेंट क्रीडा प्रकार म्हणजे सायकल आणि सायकलनी ही सुरुवात झाली, यामुळं अत्यंत आनंद वाटतो की मी एक पुणेकर असल्याचा. ऐतिहासिक अशी गोष्ट आहे. ऐतिहासिक सोहळा माझ्या मागे चाललेला आहे आणि 165 खेळाडूंच्या हातारात कोण बाजी मारणार, कोण जिंकणार, कोण हरणार हे आपण जाणून घेऊया महाभारतावर. संजय दुधाने, महाभारतात, डेक्कन जिमखाना.